माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल जो कंत्राटी भरतीचा जी.आर. रद्द केला त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या एस.सी. एस.टी. भटकेविमुक्त भटक्या जमाती ओबीसी मायनर ओबीसी इतक्या मोठ्या बहुसंख्य समाजाच्या वतीनं आणि ओपन समाजाच्या पण मुलांना हा फार महत्त्वाचा विषय आहे। मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो। आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीनं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात होता त्यांना उघड्यावरती आणण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं। त्यांचा जो बुरखा होता तो फाडून टाकला टराटरा, त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो। मुळात हा जो जी.आर. आहे तो महाविकास आघाडीच्या काळात काढला होता। शरद पवारांच्या सल्ल्यानी, त्यांच्या कृपाशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या सहीनी आणि काँग्रेसच्या साथीने हा जी.आर. काढलेला होता। काही कंपन्यांची त्यांनी नेमणूक केली होती। हे काय सगळं कागदावरती आहे, ते सगळं बाहेर आलं। मुळात तुम्ही या महाराष्ट्रामध्ये विष घालवण्याचा किती प्रयत्न करताय? जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा पण तुम्हीच प्रयत्न करताय। धनगर समाजाला आरक्षण द्या एका बाजूला म्हणायचं, दुसऱ्या बाजूला आदिवासी जमातीला म्हणायचं की तुमच्यात आम्ही कुणाला घुसू देणार नाही, तिकडे ओबीसीला म्हणायचं। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी की आता तुमचं आरक्षण जाणार आहे, इकडे मराठा समाजाला वेगळंच बोलायचं। म्हणजे अशी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ही सगळी लोक करतायत। कंत्राटी भरतीच्या बाबतीमध्ये शरद पवार आणि त्यांचा नातू बाकीचे पण प्रयत्न करत होते, पण हे दोघं फार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये विष घालवण्याचा प्रयत्न करत होते। कारण पुणे हे मुख्य सेंटर आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मुलं तिथं एमपीएससी यूपीएससी करण्यासाठी येतात। तर त्यांना वाटलं की ह्या लोकांच्यामध्ये मुलांच्यामध्ये विष घालवावं आणि यांना गावागावापर्यंत पाठवावं। परंतु देवेंद्रजींनी काल त्यांना पूर्णपणे सपसेल तोंडावरती पाडलं। त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीनं कंत्राटी भरतीचा जी.आर. काढला होता ते सगळं लोकांच्या समोर आलं, विद्यार्थ्यांच्या समोर आलं। कारण मी मगाशी जसं म्हटलं की मांजर डोळे झाकून दूध पितं, त्याला वाटतं हे कुणालाच कळत नाही, माझंच चाललंय। हे पवार आजोबा आणि नातवाचं दोघांना असंच वाटतंय की आम्ही दोघे डोळे झाकून दूध पितोय। एक जुनी म्हण आहे की खरं घरातून बाहेर पडून चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं, गावभर हिंडून येतं। असे हे पवार आजोबा आणि नातू हे खोट्यासारखं पूर्ण महाराष्ट्रभर हिंडून येतात, परंतु खरं हे खरं असतं। सत्य हे नेहमी उजेडात आल्यानंतर खोट्याला तोंड दाखवायला जागा राहत नाही। तशी परिस्थिती काल पवारांची झाली, महाविकास आघाडीची झाली, सगळ्या नेतृत्वांची झाली। जे या कंत्राटी भरतीवरून भुई बडवायला लागले होते त्या सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणात चपराक सरकारनं दिलेले आहे। आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करतो की विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा असे एक अस्वस्थता निर्माण झाली होती, ती दूर करण्याचं मोठं काम सरकारनं केलं आहे। हे बघा काय गरज आहे, आज तुम्ही कंत्राटी भरती रद्द केली, तुम्ही त्यांच्याकडे कुठलं मटेरियलच नाही हो, काय नेमकं काय करणार? तुम्ही सरकारमध्ये जेव्हा असता तेव्हा भूमिका घेत नाही, सरकारमध्ये असता तेव्हा लोकांच्या बाजूने निर्णय घेत नाही। अरे एमपीएससीच्या 6 वेळा तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्या, अनेक निकाल तुम्ही 2-2 वर्ष लावले नाहीत, 3-3 वर्ष लावले नाहीत। मराठा समाजाचं जेव्हा एससीबीसीचं आरक्षण गेलं तेव्हा त्या पोरांना तुम्ही नियुक्त्या दिल्या नाहीत, या सरकारनं आल्यावरती नियुक्त्या दिल्या। काही अधिसंख्य पदं होती, काही आदिवासी जमातीमध्ये काही लोकांची होती, भटक्या विमुक्तांच्यामध्ये काही लोकांची होती, मराठा समाजाची काही अधिसंख्य पदं निर्माण करायची होती, ती या सरकारनं केली। तुम्ही निर्णयच काय करत नाही ना, तुम्ही आता मोर्चे काढता, त्या मोर्चाला कुठला आधार नाही, हे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आता अशानं वातावरण निर्मिती होत नाही।